सत्ताधारी राज्यकर्ता हा घाबरलेला आहे. तेव्हा त्या विद्यार्थ्यांना सल्ला असा दिला की यांच्या घाबरटपणाचा असताना फायदा आपण घेतला पाहिजे आणि तो घ्यायचा असेल तर मंत्रालयासमोर आपलं उपोषण सुरुवात केलं पाहिजे. पुण्यामध्ये उपोषणाला बसल्यामुळे 3 दिवस झाले साधं पोलिसांनी दखल सुद्धा घेतली नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा दखलपात्र गुन्हा हा आपण केला पाहिजे आणि दखलपात्र गुन्हा हा करायचा असेल तर मंत्रालयासमोर शांततेने इथे जसं आंदोलन चाललंय तसं तिथेच आंदोलन करायचं. नेपाळ सारखी जी परिस्थिती आहे ती उद्भवू शकते का आपल्या देशामध्ये, मला असं वाटतंय का? 2 महिन्यामध्ये मला दिसते हे जर राजकीय सुधारले नाही 2 महिन्यामध्ये मला दिसते. मध्यंतरी तुम्ही अंदाज पण मानला होता की मध्यवर्ती इलेक्शन होऊ शकतं. मी त्याच आम्ही तेच म्हणालो ना की त्याच्यामधलं असणारं जे काही आहे ते तुम्ही जर असणारं लक्ष घातलं नाही सगळ्या गोष्टीमध्ये तर होणार आहे ना. एकीकडे सगळ्यात सरकार परवा दिवसाचं असणारं जे प्रेस मीट घेतली त्याला कुठल्याच चॅनलवाल्यांनी दाखवलं आणि त्यामध्ये असणारं हे जे आपली कालची बोलणी आपण बघितली अमेरिकेच्या प्रतिनिधी बरोबर झालेली, आज ती सांगण्यात आली की अनऑफिशियल होती. याचा अर्थ भारतीयांना गंडवण्याचा भाग चाललाय असं मी त्या ठिकाणी मानतोय.